अगं वेडे, तुझ्या दादाची समाजात तेवढी पत आहे अजून. तसं नाही रे दादा, मला वाटलं. सांग समीरला, मी राहणार आहे त्याला गॅरंटी. हे बघ, हे वेड झोपलं सुद्धा. चला चला गुंड्या भाऊ, झोपायचे आता. शाबाश, छान छान पांघरून घेऊया आपण आणि झोपूया. दादा, मी काय म्हणते, तू या सगळ्यात नको पडूस. पडू नको म्हणजे? अगं माझ्या बहिणीच्या आयुष्यात एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. माझ्याकडे त्याचं उत्तर आहे आणि तू त्यात पडू नको म्हणजे काय? समीर शोधेल ना कोणीतरी मित्र. हे बघ आशू, यस्य अर्थाः तस्य मित्राणि. ज्याच्याकडे पैसा असतो ना त्याच्याच जवळ मित्र असतात, समजलं? अरे पण काय करतोयस? कोणाला फोन करतोयस? बोल राजा. राजा नाही, राजाचा भाऊ बोलतोय, शरद दादा. अरे दादा नाही, म्हणजे मला कळलंच नाही. हे बघ, आपल्या दोघांचा वेळ आणि मोबाईल कंपनीचा एअर टाइम वाया घालवू नकोस तू. तू इकडे लोनचं ऍप्लिकेशन घेऊन ये, मी गॅरंटर राहतोय तुला. काय? खरंच? खरंच म्हणजे काय? हा, खोटं खोटं पण गॅरंटर राहायचं असतं का? दादा, आशू बोलली तुमच्याशी? आशू आहे तिथे, द्या ना तिला. देऊ? घ्या. बोल. आशू, आय एम सॉरी आशू, मी उगाचच खूप चिडलो तुझ्यावर ना. आशू सॉरी, मी हवं तर कान धरतो फोनवरनच. ते जाऊ दे. तू जेवलास का? नाही ग, कसला जेवतोय, कडाडून भूक लागली. आशू, पावभाजी खायला जाऊया? पावभाजी खायला आत्ता? हो अगं, माझं जेवण नाही झालं अजून. नाही नको, वहिनी घरी नाहीये, तू एकटाच जाऊन खाऊन ये. आशू, अगं हॅलो. येते. गुड गर्ल. थँक्यू दादा. जा ग, समीर बरोबर जातेस ना पावभाजी खायला, येशील तासाभरात. मी आहे, बघतो सगळे इकडे, काही काळजी करू. त्याबद्दल नाही. मग कशाबद्दल? गॅरंटर प्रकरणाबद्दल. दादा, वहिनी चिडेल ना. तिला सांगायचंच नाही की झालं. नाही, असं नको. एवढं मोठं पाऊल तिला न सांगता नको उचलायला. उद्या माझं लग्न झालं आणि समीर असं वागला तर तुला चालेल का? जा तू, समीर वाट बघत असेल तुझी, मी बघतो सगळे इकडे. जा. आता काय विसरलास? माझं फेवरेट डेझर्ट. अगं असं कसं विसरे? व्हॅनिला आईस्क्रीम विथ हॉट चॉकलेट सॉस, राईट? शुभू, तू काहीच विसरला नाहीयेस. आपल्या कॉलेज जवळचं हे रेस्टॉरंट आहे. किती छोटंसं होतं ना तेव्हा. आपण सगळे इथे गर्दी करायचो. मी तुला आज मुद्दामच इथे आणलं आणि कोणाचाही डिस्टर्बन्स नको म्हणून अख्खं हॉटेलच बुक केलं. हे जरा तू अतिच केलंयस. खरं तर त्यावेळेला आपण इथे एकटे असं कधी आलोच नाही ना. कायम अख्खा ग्रुप आपल्या बरोबर असायचा आणि अख्ख्या कॉलेजला आश्चर्य वाटायचं की या मिस्टर स्कॉलरने ही छोटीशी कॉलेज क्वीन पटवली कशी. पण मीता, आता आनंद शोधण्याकरता आपल्याला भूतकाळात जायची गरज नाहीये. आपले गेलेले दिवस जितके छान होते ना, येणारे दिवस त्याहीपेक्षा सुंदर असतील. रोज एक नवीन सुख येईल. आपलं बाळ हसेल, मग उपडं पडायला लागेल.
मग रांगायला लागेल, मग त्याला दात येतील आणि मग तुझं नाक चावेल. हे काय बाबाचाच का नाक चावेल, मामाचा का नाही? ए, मामा किती मस्त वाटतं ना मॉम पेक्षा. त्यापेक्षा मिताई कसं वाटेल? ओके ओके. मला सांग, आजचं सेलिब्रेशन तुला कसं वाटलं? मस्त. तू सुखात आहेस ना मिता? खूप. तू सुखात आहेस, आनंदात आहेस, यापेक्षा जास्त काही नको मला. काय आईस्क्रीम नको तुला? ए शहाण्या, पावभाजी खाल्ल्यानंतर आईस्क्रीम खाल्लं नाही तर पावभाजी नीट पचत नाही. अच्छा बरं ठीक आहे भैया, 2 केशर पिस्ता. मी देते. अगं मी देत. पावभाजीचे तू दिलेस ना, आता आईस्क्रीमचे मी देणार. माझ्याकडून ट्रीट. बहुत सस्ते में छूट रहे हो बॉस. म्हणजे काय? फक्त आईस्क्रीमची ट्रीट ना. गबस काय? अगं जरा तरी दया येऊ दे माझी. आता मी अमेरिकेला जाणार, वर्षभर आपण भेटणार नाही. एक ट्रीट होऊन जाऊ दे ना, स्पेशल ट्रीट. कितना हुआ? तुझी जीभ फार चोचोल करते. आईस्क्रीम खा आणि थंड हो, कळलं? काय मिठाची गुळणी का धरून बसलायत? नाही ग, कुठे काय. एरवी अख्खं घर दणाणून सोडता तुम्ही. त्या पोरींपेक्षा तुमचीच गडबड जास्ती असते. आशूला पोरगी म्हटलं असे बाकी आवडला मला. पोरगीच आहे ती म्हणून बोलत असते फडाफडा. थोरली नणंद असते तर बोलता आलं असतं का इतकं सगळं? अंजू, तू म्हणजे ना एक मोठं कोड आहेस. माझं राहू दे. तुम्ही कोड्यात पडल्यासारखे तोंड पाडून का बसलाय ते सांगा आधी मला. हो म्हणजे अंजू, मी सांगणारच होतो तुला. काय झालंय माहितीये का? या कार्टीने काहीतरी फोडलेलं दिसते आतमध्ये. मालविका! आई आई सॉरी सॉरी, चुकले आई, ओरडू नकोस गप्पी. काय फोडलंस? ते दही लावायचं भांड होतं ना, ते फुटलं. शाबास. किती वेळा सांगितलं तुला, आपण जे काम करतो त्याच्यामध्ये लक्ष हवं. लक्ष कुठे असतं तुझं? पोरीच्या जातीचा हात कसा एकदम अलगद असायला हवा. पुरे ग, कसली पोरीची जात आणि पोराची जात. 2-5 रुपयाच्या भांड्यासाठी किती बोलतेस तिला? तुम्ही गप्प बसा. इथे पैशाला पैसा जोडून संसार गोळा करते. सोनं चांदी साठवण्याची हौस तर मारूनच टाकली. मनासारखी काचेची भांडी घ्यायची असेल ना तर 4 महिने पैसे साठवायला लागतात इथे. मी करते काचा गोळा. राहू दे, आवरीन मी. फक्त एकाशी एक कामं वाढवून ठेवू नका. अगं हातापायात काच गेली असते तर केवढ्याला पडला असतं मालविका? राहू दे, आवरते मी सगळं. चला, कोपऱ्यापर्यंत चक्कर टाकून येतो जरा.
जेवण जड झालंय तेवढीच शतपावली होईल. तुम्ही काहीतरी सांगत होतात ना पण. नाही विसरलो मी. जा बाळाजवळ बस जा, मी आवरीन ते. जा. यांच्या मनात काही सांगायचं होतं का मला? काय असेल? तुझं आईस्क्रीम संपलंच होता. मग काय, अर्ध तर तूच खाल्लंस. मला आईस्क्रीम वरून काही बोलायचं नाही हा. मी ते उत्तर ध्रुवावर बसून सुद्धा खाऊ शकते. हो वा. आता मी जाईपर्यंत तुला रोज एक आईस्क्रीम देणार? बर्फाचा गोळा. चोमड्या. समीर, आपल्याला खूप उशीर झालाय का? एकही रिक्षा दिसत नाहीये. मॅडम रात्रीचे 12 वाजले. अर्धे रिक्षावाले घरी गेलेत त्यांच्या. त्यांना काय बाबा, घरं असतात आणि ते त्यांचे आनंद त्यांच्या घरात सेलिब्रेट करतात. अच्छा, आली का गाडी पुन्हा मूळ पदावर? थांब थांब थांब. काय ना अश्विनी, हाय. हॅलो. अरे मिसेस प्रधान, तुम्ही इथे? अगं आम्ही बाहेर जेवायला गेलो, तो आता घरी चाललोय. हॅलो. हॅलो. मी ओळख करून देते. हा समीर. हॅलो. नमस्कार. हे मिस्टर आणि मिसेस प्रधान. तू कुठे राहतेस? आम्ही सोडतो तुला. प्रधान म्हणजे मी आणि किटी घरी गेलो होतो ना, ते म्हणजे सरोगेट मदर प्रकरणातले. चला ना आपण जाता जाता गाडीत बोलूया. कम ऑन, लेट्स गो. नो थँक्स. आम्हाला गप्पा मारत पायीच जायला आवडतं. चल. अच्छा. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय एवढं टाटा बाय बाय चाललंय? तुझी तिची घट्ट मैत्री झाली का एवढं? तुला एवढं खडूसपणे वागायची काय गरज होती? तू त्यांच्या तोंडावर अपमान केलास म्हणून मला गोडपणे वागावं लागलं. अपमान काय? मी ओळखत सुद्धा नाही त्या प्रधानांना. अरे हो, अनोळखी माणसांची वागण्याची पण एक पद्धत असते. शिष्टाचार, सभ्यपणा काही आहे की नाही? अहो अश्विनी देवधर, कोण कुठल्या त्या प्रधानांसाठी तुम्ही माझ्याशी भांडताय? उद्या गेलो ना अमेरिकेला, रडत बसाल हो. काय ग, आज तुम्हाला इतक्या वेळा मारलेस? किन किन के बदला लूंगा. हो, कधी ते? घरी चल ना. रिक्षा करूया, मला घरी सोड आणि तीच रिक्षा घेऊन तू घरी जा. हा असं काय? काय झालं? सारखं तेच तेच बोलतोस, मला नाही आवडत. पैसे आहेत माझ्याकडे. दादा, तू वहिनीला सांगितलंस का? काय सांगायचं? अरे असं काय करतोयस? म्हणजे तू अजून काहीच सांगितलेलं नाहीयेस तिला? वहिनीला काय सांगायचं? काय काय सांगायचंय? तू सांग की, तुझं तोंड शिवलंय का? सांग ना. समीरचा विजासाठी इंटरव्ह्यू आहे ना आज. आठवडाभरात जाईल सो तो US ला. सांग ना. अगं बाई, हो का? मग चांगली बातमी आहे की ही. काय ग, चांगली बातमी आहे ना?
का तू निघाला म्हणून विरहिणी राधा झाली तुझी? ही विरहिणी आनंद गगनात मावत नाहीये तिचा, दिसतोय ना तुला, बघ ना. ते दिसतच आहे, अधांतरी तरंगते ती, त्यामुळे जमिनीवरचा केर पायाला लागत नाहीये तिच्या. काय झालं? काय झालं? काय केर राहिलाय तिथे? कपाटा खालनं पलंगा खालनं केरसुणी फिरवलीस? हो. काय ना अश्विनी, पगारी बाईसारखं काम करू नये, स्वतःचं घर समजून काम करावं, म्हणजे घर कसं चकाचक होतं, हो की नाही? हो. काढ केर काढ. ह्याच्या ना जिभेवर काय काटे उगवलेत की काय काय कळत नाही. जाऊ दे रे. अरे जाऊ दे काय, लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, पण मी शाळा सुटल्यावर घरात ऍडमिट होतो आणि दिवसभर तोफेच्या तोंडी दिल्यासारखा वावरत असतो घरात. दादा, ते काहीही असलं तरी तू वहिनीला सांगितल्याशिवाय लोनच्या कागदपत्रांवर सही करणार नाहीयेस, लक्षात ठेव. ते कठीण आहे. कठीण असलं तरी करावं लागेल. तू परस्पर येतोयस ना? मीही ऑफिसमधून येते. ठीक आहे, पोचतोय वेळेवर. तास ऍडजस्ट केलेत मी आज. छाला रुया 25 लाख म्हणजे एकदम परचुरण रक्कम आहे यार. का होणार एवढ्यात? त्या अंधेरीला आता 1 BHK फ्लॅट पण मिळणार नाही. मुंबईच्या बाहेर जावं लागेल, त्या मीरा रोडला नाही तर नाला सुपाराला. प्रधानांनी 25 लाख सांगितल्यावर मी 35 म्हणायला हवे होते. दिले असते यार त्यांनी, गरज होती त्यांना. शिट. रोया, कसला विचार करतोस तू? त्या बिंडोक समीरचं बोलणं मनावर नाही घेतलंस ना तू? नाही, तू बोल ना, तू काय बोलत होतीस? अरे मी म्हटलं 25 लाखात काय होणार आहे आपलं? 20-22 लाख तर नुसत्या फ्लॅट मध्ये जातील. आणखीन काय हवंय आपल्याला? नोकऱ्या आहेत, गाडी पण आहे. गाडी का नवीन राहतोस का माझ्या बरोबर? माहितीये ना तुला, 2 महिन्याला मी गाडी बदलते. पहिली सेकंड हँड होती, दुसरी घेतली ती सुद्धा सेकंड हँड होती. हा, पण गाडी बदलते एवढं मात्र खरं. तुझा विचार काय आहे किटी? कशाबद्दल? दर 2 वर्षातून तू एकदा कोणाची तरी सरोगेट मदर होणार नाहीस ना? चल यार. चांगल्या मूडची वाट लावू नकोस यार. दे ती सिगरेट दे. सिगरेट ओढायची नाहीये तुला. प्रेग्नेंट राहिल्यानंतर ओढायची नाहीये, आता दे. रोया, नमिता प्रधानचा फोन. हॅलो. हाय नमिता. हाय. आज काय करतेस तू? नथिंग स्पेशल. का? लंचला येशील घरी? येईन, सहजच ना? हो हो, अगदी सहज. अधूनमधून येत जा ना आता घरी, त्यांनीच ओळख वाढेल. आणि या घराशी तुझ्याशी ओळख व्हायला हवी ना. हो हो हो. येईन ना. ओके, मी वाट बघते. ओके, बाय बाय. छायला कसली गोड बोलते यार ही बाई. सवय नाहीये मला. दे ते सिगरेटचं पाकिट दे, आत्ता खरी गरज आहे मला. इमोशनली अडकणार नाही ना मी या पोटात.